यानंतर राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे आता आपण वळूया। राज्यामध्ये लव जिहाद, लँड जिहाद आणि कॉर्पोरेट जिहादचे मुद्दे एकीकडे गाजत असताना आता फ्रूट जिहाद सुरू असल्याचा अत्यंत गंभीर आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। केमिकलयुक्त आंब्याचा ज्यूस विक्री करणं एफडीएनं केलेल्या कारवाईचा यावेळेला पडळकरांनी दाखलाही दिलेला आहे। महाराष्ट्राबाहेरनं मावळमध्ये आलेल्या अक्रम, अब्दुल, सद्दाम यांच्याकडनं हा फ्रूट जिहाद सुरू असून केमिकलयुक्त मँगो पल्प स्वस्तात विकल्याचा आरोप पडळकरांनी केलेला आहे। मुंबईतील ज्यूस सेंटरची देखील चौकशी करण्याची मागणी त्यांनी आता केलेली आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून पत्र देणार असल्याचं सुद्धा पडळकर म्हणतात। नागरिकांनी माहिती घेतल्याशिवाय ज्यूस विकत घेऊ नये असं आवाहन सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी केलेलं आहे। लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राबाहेरून मोहम्मद उर्फ अक्रम, अब्दुल आणि सद्दाम हे तिघेजण व्यवसायासाठी मावळमध्ये आले होते। मावळमध्ये आंब्याचा पल्प काढून ते सीझनला विकायचे। केमिकलच्या साह्यानं आंब्याचा पल्प तयार करायचा आणि तो सेम आंब्यासारखा वाटणारा पल्प कमी पैशामध्ये ते लोकांना विकायचे। प्रत्येक ठिकाणी जे ज्यूस सेंटर आहेत त्यांची चौकशी होण्याची आवश्यकता आहे, कारण हे प्रकारच ह्या तिघांच्यामुळं समोर आलेला आहे। आता ही कारवाई केली, हा जो 3000 किलो ज्यूस तो आता तिथं अधिकाऱ्यांनी नष्ट केलेला आहे। म्हणजे अधिकाऱ्यांनी आता ही एक कारवाई केली, अशा कारवाई का नाही होत? ह्या तिघांचे 15-15 कोटी रुपयाचा तो आंब्याचा रस विकतोय आणि ते सगळं केमिकलयुक्त विकतोय, हे लोकांच्या निदर्शनास आलेलं आहे। तर ह्याच्यावरती कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे। मंत्री महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांना पण याबाबत भेटून मी निवेदन देतो। माननीय मुख्यमंत्री महोदय तर सक्त या सगळ्या गोष्टीच्या विरोधामध्ये आहेत आणि त्यांच्याकडून पण आदेश या सगळ्या लोकांना होतील। पुढची एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण बघूया। दिल्ली विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळलेली आहे। 2 विमानांचे जे पंख आहेत ते एकमेकांना घासले गेल्याचा प्रकार घडलाय। आकासा एअर आणि स्पाइस जेट या 2 विमान कंपन्यांचे जी विमानं होती त्या विमानांचे पंख एकमेकांना घासले गेल्याचं समोर येत आहे। दिल्ली विमानतळावर ही एक मोठी दुर्घटना टळलेली आहे। 2 विमानांचे पंख जे आहेत ते एकमेकांना घासले गेल्याचा प्रकार घडलेला आहे। मात्र हा प्रकार नेमका कशामुळे घडला, यामध्ये काही तांत्रिक कारण होतं की आणखी काही, याबद्दल सध्या शोध घेतला जातोय। आकासा एअर आणि स्पाइस जेट या 2 विमान कंपन्यांची ही विमानं होती आणि दृश्यांमध्ये आपण बघतोय की कशा प्रकारे या दोन्ही कंपन्यांचे ज्या विमानं आहेत त्यांचे विंग्स आपापसात घासले गेले होते आणि त्यानंतर आणखी काही मोठा प्रकार घडू नये म्हणून वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली गेली। पण दृश्यांमध्ये आपण बघतोय की कशा प्रकारे स्पाइस जेटच्या विमानाच्या विंग्सना नुकसान झालंय ते। पुढची महत्त्वाची बातमी आता आपण बघूया। शिवसेनेकडनं भव्य युवा सेना वार्षिक मेळावा वरळी डोम इथं 18 एप्रिलला आयोजित करण्यात आलेला आहे। युवा शक्तीला दिशा देणारे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत। युवा सेनेची अधिकृत वेबसाईट सुद्धा यावेळेला लॉन्च केली जाणार आहे। नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये संशयित आरोपी शफी शेख याला नाशिक रोड कारागृहात मारहाण करण्यात आल्याचं समजतंय। कारागृहातील इतर कैद्यांकडनं या शफी शेखला मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळतेय। सुनावणी दरम्यान स्वतः शफी शेखनं ही माहिती दिलेली आहे। आजची सुनावणी इन कॅमेरा घेतली गेली। कोर्टाची सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच वेळात या संदर्भात कोर्ट निर्णय देखील देणार आहे।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.